आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे या ठिकाणी ज्यांच्या अमृत महोत्सवासाठी आपण एकत्र आहोत ते श्री प्रकाश येलगुरवार सौ येलगुरवार त्यांचे सगळे सहकारी मित्र अशोकराव पाटील वसंतराव पाटील आपल्या सगळ्यांच्या विधानसभेचे सदस्य प्रणितीताई शिंदे आणि या ठिकाणी अगत्यानं आलेले काँग्रेस पक्षाचे माजी जनरल सेक्रेटरी प्रेमलाल लोढा श्री चेतन नरोटे श्री भारत जाधव महेश गाजेकर मनोहर सफाटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळराम साठे व्यासपीठाचे सगळेच मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी. राजकारणामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. काही लोक नेतृत्व करण्याच्यासाठीच असतात. नेते म्हणून समाजाला मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतात आणि काही लोक मेहनत करून कष्ट करून 24 तास समाजाच्यासाठी वेळ देणारे पदाच्या संबंधीचा विचार न करणारे आणि जी विचारधारा आपण स्वीकारली त्या विचारधाराच्या संदर्भात प्रामाणिकपणानं कृती करणारे अशा या दुसऱ्या मालिकेमध्ये प्रकाश येलगुरवार यांची उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो. मी अनेक वर्षापासून त्यांना पाहतो. कधी काही मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्याच्याही आधी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस असताना आम्हा लोकांना त्यावेळेचे प्रांताध्यक्ष वसंतराव जाधव पाटील यांनी जिल्हे दिलेले याचे वाचून की त्याच्या जिल्ह्यामध्ये जे काम करायचं आणि माझ्याकडे सोलापूर होतं आणि त्यावेळी मी सोलापूरला फार त्या काळापासून जवळून पाहिले. महाराष्ट्रामध्ये जिल्हे अनेक आहेत पण गांधी नेहरूंची विचारधारा स्वीकारलेली आणि अखंड काँग्रेसच्या भूमिकेशी बांधिलकी ठेवणारे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सोलापूरचा हा उल्लेख हा नेहमी घेतला जायचा. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये पुढाकार देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करण्याची वेळ आली तर हौतात्म्य पत्करण्याच्यासाठी पुढाकार. देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशाच्या स्वातंत्र्याचा अर्थ जो महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जनतेच्या समोर मांडला होता तो विचार कृतीमध्ये आणण्याच्यासाठी नेहरू गांधी विचारांना काम करण्याची भूमिका ज्या जिल्ह्यामध्ये अखंड चालू होती त्या जिल्ह्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करावा लागेल. मला आठवतं आहे की त्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते होते आणि चव्हाण साहेबांच्यासुद्धा प्रेम करणारा जिल्हा कोणता हा जर विचारला तर सर्वश्रेष्ठ जिल्हा म्हणून सोलापूरचा उल्लेख त्या ठिकाणी करायला जायचा. आणि म्हणून या जिल्ह्याची एक वैचारिक बांधिलकी
ही गांधी नेहरूंच्या विचाराची होती. आणि म्हणून अनेक लोक गावागावात या विचाराने काम करायचे. मला आठवतं की जुन्या काळामध्ये तुम्ही गावामध्ये गेल्याच्या नंतर गावचे प्रमुख लोक खादीचे कपडे वापरायचे. आणि ते खादीचे कपडे हे तर वापरायचेच, पण खिच्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू याची पिशवी असायची आणि ती पिशवीसुद्धा खादीची असायची. आणि खादी याचा अर्थ गांधीजींचा विचार. आणि हे सूत्र या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष अनेकांनी केलेले असतं. आणि अंतोलीकरांचं नाव घ्यावं लागेल, चंद्रसिंग चंदेलांचं नाव घेतावं लागेल. आणि नंतर ही सगळी जी पिढी उभी राहिली त्या पिढीची नावं घ्यावी लागतील. आणि त्यामुळे हा काँग्रेस विचाराच्या आधारावर वाढलेल्या जिल्ह्यात नंतरची नवी पिढी ही त्या रस्त्याने गेली तर त्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही. अनेक तरुण याच्यामधून तयार झाले. आज त्यांचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो. त्यांची सुरुवात शिक्षक म्हणून, क्रीडेच्या क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून, नाट्य क्षेत्रामध्ये सहभाग घेणारा नाट्य रसिक म्हणून, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. पण ज्या वेळेला राजकीय वैचारिक भूमिका घेण्याची स्थिती निर्माण झाली त्यावेळेला गांधी नेहरूंच्या विचाराशीच आपण प्रामाणिक राहिले पाहिजे हे सूत्र प्रकाशन मनामध्ये ठेवलं. आणि त्याच्यासाठी युवक काँग्रेसपासून कामाची सुरुवात केली. युवक काँग्रेसच्या संघटनेचे जे लोक तयार झाले ते आपली लाईन कधी फारशी सोडत नसतात, विचाराशी कायम राहत असतात. आणि हे काम उभं आयुष्य प्रकाशने केलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. आज त्यांचे अनेकांशी घनिष्ठ संबंध होते. गुरुदास कामत आम्हा सगळ्यांचे एक सहकारी होते. केंद्र सरकारमध्ये माझ्यावर मंत्री होते. गुरुदास कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. पण त्याच्या आधी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या युवकांना एक दिशा दाखवणारा कर्तृत्वान तरुण नेता होता. दुर्दैवाने ते लवकर निघून गेले. गुरुदास कामतांच्या तालमीमध्ये जी एक कार्यकर्त्यांचा संच तयार झाला त्या मालिकेमध्ये प्रकाशचा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. आणि ते आम्ही लोकांनी फार जवळून बघितले. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 2 वेळेला सोलापूरकरांनी त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आमदार म्हणून काम करत असताना सोलापूरचा तो विचार नेहमीच केला. पण ज्या क्षेत्राच्या संबंधित त्याला आस्था आहे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये लक्ष त्यांनी घातलं. राजकारणात आम्ही सगळेच लोक आहोत, पण इतक्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता क्वचित बघायला मिळतो. आता बघा, काम करत असताना नाट्य क्षेत्र, क्रीडा क्षेत्र या सगळ्या क्षेत्राचा आस्था आणि आदर हे आपण समजू शकतो. पण या देशामध्ये फिल्म इन्स्टिट्यूटसारखी एक संस्था मुंबईमध्ये आहे. महाराष्ट्र हा सिनेमा निर्मितीचा मातृभूमी असलेलं राज्य आहे. नाशिकचे दादासाहेब फाळके यांनी या देशाचा पहिला सिनेमा हा काढला. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सिनेमा क्षेत्रामध्ये म्हणजे शांताराम असतील त्यांचा राजकवी स्टुडिओ, पुण्याचा प्रभात स्टुडिओ, कोल्हापूरचा स्टुडिओ, मुंबई शहराचे काही स्टुडिओ, हे असे अनेक चित्रपट तयार करणारी ही केंद्र तयार झाली. आणि त्याच वेळेला सरकारने या कामाला अधिक गती देण्यासाठी
मुंबईच्या जवळ आलेकानीच्या जवळ फिल्म सिटी नावाची एक नवीन नगरी वसवायचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि ती नगरी वसवायला आणि चालवायला त्या क्षेत्राच्या संबंधी आस्था असलेल्या लोकांना सहभागी करून घ्यायचा हा निर्णय सरकारने केला. आणि त्यावेळेला सोलापूर काय, पश्चिम महाराष्ट्र काय, पुण्या मुंबईच्या बाहेर काय, हा कोणाची नियुक्ती त्या ठिकाणी करायची असेल तर या ठिकाणी प्रकाश येलूरकरांची नियुक्ती त्या ठिकाणी केली. आणि त्याचं कारण कलेच्याबद्दल बांधिलकी असलेला हा तरुण म्हणून त्याकडे त्या पद्धतीनं पाहिलं गेलं. आज अनेक क्षेत्रामध्ये आपण काम करतो, सत्तेच्या महत्त्वाच्या पदावर असतो, पण काही क्षेत्र असे असतात की त्यांच्याकडे बघणं याच्यासाठी कुणी पुढाकार घेतला. पण प्रकाराचं वैशिष्ट्य हे आहे की जो दुर्लक्षित आहे, जो पीडित आहे, जो दुःखी आहे, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. आणि मूक वजीर असो, आनंद असो, यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष अतिशय मोलाची कामगिरी केली. आमचे एक सहकारी आहेत, त्यांचं नाव हेमंत चकले. आणि हेमंत चकले हे नाशिकचे आहेत, पण या राज्यामध्ये अण्णांच्याबद्दलची जी संस्था आहे त्याच्यामध्ये ते अनेक वर्ष काम करत असतात. आणि हेमंत चकलेंनी एक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा संच तयार केला. त्या संचामध्ये प्रकाश यांचा सहभाग आणि काम हे अतिशय मोलाचं आहे. हे मी अनेक वेळेला हेमंत चकल्यांच्याकडून ऐकलं. आणि म्हणून ज्यांना दृष्टी नाही त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याच्या संबंधीचं काम आज कुणी करत असेल, अशांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये सोलापूर म्हणजे तर प्रकाश येलूरकर यांचं नाव त्या ठिकाणी प्रकाशाने येतं. आणि म्हणून मला आनंद आहे की अशा प्रकारच्या विधायक कामाची ही सुरुवात त्यांनी जी केली ती सातत्यानं सत्ता असो असा नसो, पद असो असा नसो, पण ती चालू ठेवलेली आहे. आणि त्याच्याबद्दलचं एक समाधान त्यांना मनापासून मिळतं आहे. मी अधिक बोलून या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. अनेक या ठिकाणी लोक आहेत, वेगवेगळ्या क्षेत्राचे उपस्थित आहेत. प्रकाशच्या संबंधीची आस्था तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे हे या ठिकाणी दिसतं. प्रकाश स्वतः विचारधारा काँग्रेसच्या विचारसरणीचे, त्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी सुद्धा केला. लहान पातळीपासून युवकांच्यापासून शहर काँग्रेसच्या अध्यक्षापासून ते राज्य पातळीसुद्धा काम त्यांनी काँग्रेस संघटनेच्या वतीने केलं. इंदिरा गांधी असोत, राजीव गांधी असोत, गुरुदास कामत असोत, अनेकांची नावं घेता येतील. त्या सगळ्यांच्या विचाराशी सातत्यानं वक्कलपणानं साथ करण्याचा विचार त्यांनी कधी सोडला नाही. मी देशाचा संरक्षण मंत्री असताना एकदा मी ठरवलं या देशामध्ये सगळ्यात उंच भाग कोणता आहे, 20,000 फुटावरचा, आणि त्याचं नाव सियाचीन. आणि सियाचीन हा भाग असा आहे की आपण भारताची हद्द संपली की समोर एक 25 फुटावर पाकिस्तानची हद्द आहे. आणि त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या संघर्ष होत असतो. ती जागा अशी आहे की -20 टेम्परेचर, 24 तास 12 महिने बर्फ असतो. चालायचा असता तो रस्तासुद्धा बर्फाचा. आमचे जवान त्या ठिकाणी राहतात, त्यांचं घर, त्यांचं ट्रेन हा कफेऱ्याचा नसतो, तो बर्फाचा असतो. आणि त्या बर्फाच्या ट्रेनमध्ये ते त्या ठिकाणी राहत असतात. आज या देशाचा जवान कोणत्या स्थितीत राहतो याची माहिती समाजाच्या तरुण पिढीला यावी म्हणून मी त्या ठिकाणी अनेकदा जात असे संरक्षण मंत्री म्हणून. पण अनेक वेळेला तरुण कार्यकर्ते की ज्यांना देशाच्या संबंधीची आस्था आहे, त्यांना देशाचं वास्तव चित्र समजावं म्हणून त्यांनाही कधी घेऊन जात असे. आणि मला आठवतं आहे की सियाचीनच्या माझ्या एका विजिटमध्ये माझ्याबरोबर
प्रकाश येलूरकर होते, तुम्ही सुद्धा आलेले असतात. आम्ही गेलो त्या ठिकाणी. गेल्याच्या नंतर तो परिसर पाहिला. जवान ज्या परिसरात राहतात त्यांच्याशी सुसंवाद केला आणि हे करून आम्ही परत निघालो. तर त्यावेळेला पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला. पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू झाला तसा आपल्या जवानांनी गोळीबार सुरू केला आणि आम्हा लोकांची तिथनं सुटका केली. आणि त्यावेळेला जे कोणी तरुण कार्यकर्ते, तरुण हृदयाचे नेते माझ्या सैन्यात होते, त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे जी सोफल आणि प्रकाश येलुरकर हे होते. मला या ठिकाणी नक्की आठवते. त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा हे देशाचं एकंदर रक्षणाच्या संबंधीचं चित्र हे चालून घेण्याच्या उद्देशाचं औत्सुक्य या लोकांनी दाखवलं. तिचं मला मनापासूनचं समाधान आहे. मी काही अधिक बोलून वेळ घेत नाही. अनेक वर्ष समाजाच्यासाठी काम करणारे, सत्तेपासून बाजूला गेल्यानंतर सेवाभाव हा न सोडणारी जी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्यामध्ये सोलापूर शहरानं हा एक कर्तृत्वान हिरा या सामाजिक क्षेत्राच्यासाठी दिला. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. त्यांना उत्तम आयुष्य राहावं, त्यांचं कौतुक उत्सवखंडित राहावं. पुढची पिढी ही समाजसेवेमध्ये प्रामाणिकपणानं बांधिलकीतून राहावी अशा प्रकारची प्रार्थना या ठिकाणी मी करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. अजून कार्यक्रम संपलेला नाहीये, सगळ्यांनी आसनस्थ व्हायचंय.